नमस्कार मंडळी. 2000 वर्षांपासून प्राचीन मराठीपासून ते आजच्या मराठीपर्यंत विविध भाषेतील शब्द स्वीकारत जिचा अव्याहत प्रवास चालू आहे, अशा मायबोली मराठीतला अस्सल विनोद सादर करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका बँकेत चालू आहे फायर ड्रिल आणि त्या निमित्तानं इथं विनोदाचा जाळ करायला येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. या 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 पृथ्वीक जी, प्लीज 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 कम इन, प्लीज कम इन सर, प्लीज कम इन. ही जी आमची बँक आहे ना, या बँकेमध्ये तू हे काय? सॉरी सॉरी मॅनेजर साहेब, सॉरी 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 सॉरी. आम्हाला काय वाटलं ते आपल्या परब नाही का, त्या गेल्या तिकडे ट्रान्सफर होऊन त्या आल्या की काय भेटायला, म्हणून म्हटलं चला आपल्या गंमत करावी म्हणून जस्ट एक गंमत करायची जागा आहे ही? नाही सॉरी, गंमत करायची जागा आहे? नाही. भाव करून राहिला तुम्ही? सॉरी सॉरी बँक आहे का शाळा आहे ही? सॉरी सॉरी. जरा भान ठेवा, कोण आलंय ते बघा. इकडे या, यांना भेटा. भेटा म्हणजे गळ्यात नाही पडायची. गळ्यात नाही. हॅलो हॅलो. हाय हाय. हे पृथ्वी प्रताप आहेत. नाही नका ना. तसं नाही. हॅलो. आणि हा आमच्या इथला स्टाफ आहे बुवा. नमस्कार नमस्कार. हा, हे आज आपल्या इथे फायर ड्रिल करणार आहेत. काय? फायर ड्रिल. फायर ड्रिल म्हणजे आग लागल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी जे प्रात्यक्षिक केलं जातं बुवा, कसा करायचा बचाव, त्याला म्हणतात फायर ड्रिल. हा, आणि ते दाखवायला हे आलेले आहेत. हे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, मेन ब्रांच कडून आलेले आहेत. हा, यांचं नाव आहे पृथ्वी प्रताप. आणि ते जे आहेत नाही, त्यांची ओळख नका. माझे सहकारी आहेत, एवढीच ओळख पुरे आहे त्यांना बस. सर कशाला, आधीच मार्च एंड आहे सर, टार्गेटचं टेन्शन आहे, त्याच कशाला ही बॅद फायर ड्रिल वगैरे. बरोबर सर. आणि ऍक्च्युली ना कस्टमर्सना कॉल करायची आमची हीच वेळ असते सर. आता कधी करणार ना आम्ही. आणि माझं काय म्हणणं आहे सर, मेन ब्रांचवाल्यांना असं कोणाला पण पाठवायला नका ना सांगा. माझं काय म्हणणं आहे, त्यांना वाटल्यास खातेधारकांना पाठवायला सांगा. काय आपल्याकडे तसे पण लय अकाउंट ओपन केले नाही जात. मी काय म्हणते सर, तुम्हाला जर एखादा अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एखादी एफडी ओपन करू शकता. नाही तर मग याला बदल मी म्हणते इन्शुरन्स करायला काहीही गरज नाहीये मला याची. मी इथे अकाउंट उघडायला आलोय का तर नाही. आणि इन्शुरन्सची गरज नाही, कारण कंपनी आम्हाला करून देते इन्शुरन्स. नाही. आणि एफडीज तर नकोच, कारण तितके पैसे नाहीयेत माझ्याकडे. नाही सर, 4 रुपये असतील ना तरी सुद्धा बचत करावी. आयुष्यात कायम बचत करावी. माझी आजी कायम सांगायची, बाळा 4 रुपये कमवावे, 3 रुपये खर्चावे, 1 रुपया रोजवावा. बँकेचं अॅन्युअल गॅदरिंग आहे, मग कशाला मला म्हातारी का करून दाखवताय. आणि मुळात मी कशासाठी आलोय, फायर ड्रिल साठी. मेन ब्रांचकडून मला इथे पाठवलेलं आहे. का, आग लागल्यानंतर काय करायचं किंवा आग लागू नये म्हणून काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. मला सांगा, आग लागते कशी? तिला काय लागायला. आता माझं कसं आहे, मी आपली एखादी नवी कोरी साडी घेतली की माझ्या सासूच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला काय होतंय, तळफळाट होतोय तिचा. त्याच्यासाठी तुला साडी घ्यावी लागते. मी नुसतं कुणाकडे असं बघितलं तरी आग लागते. काय थट्टा करताय? बसा ना, काय थट्टा करताय? सॉरी सॉरी सर. सर माझं कसं आहे तुम्हाला सांगते, म्हणजे मी ढोबळी मिरची खाली ना तरी पोटात आग लागते. भग 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 होत राहतं. गंमत चालू आहे, गंमत चालू इथे. नाही आग, तुम्हाला कुठे कुठे आग लागते आणि तुम्ही कुठे कुठे आग लावता, त्यासाठी नाही आले ते. बँकेत आग लागल्यानंतर काय करायचं ते सांगायला आलेले आहेत ना. एक्झॅक्टली. एवढ्या तळमळीने तो माणूस सांगतोय, ऐका ना बुवा. ऐकतो आम्ही. ऐकायला पाहिजे. मुळात मी आपल्या भल्यासाठी सांगतात, काय केलं पाहिजे. आपल्या भल्यासाठी ऐका म्हणजे थोबडं बंद ठेवा आणि कानाने ऐका. ऐक नुसती बच करतात, यांच्यामुळे कस्टमर पण येत नाही हो.
ते ऐकण्यासाठी मी आलोय का श्याम सर? नाही, नाही की सर, नाही? सर, मला सर. प्रात्यक्षिक दाखवायचं, मला ते दाखवू द्या. तर इशारे करायला सांगितले का नाही नाही मग प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या ना. फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी. आग जी लागते त्याच्या मागची प्रमुख कारण काय? काय म्हणजे समजा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते, बरोबर? लागते. किंवा एखाद्या ज्वलनशील पदार्थाने अनावधानाने पेट घेतला तर आग लागते. Correct. शिवाय तुम्ही जे सिगारेट ओढता त्याची थोटकं तुम्ही अशीच न विझवता टाकता, त्याच्याने सुद्धा आग लागते. कोण सांगते? हा? कोण सांगते म्हणजे मीच सांगणार. अजून कोण तुमच्या तोंडाकडे बघून कोणी पण सांगेल फकाफक सिगरेटी फुकता म्हणून. बाया, वड बघा पार निव्वळ दगडी कोळशासारखे काळे फुटका झाले. सांगणार? एक मिनिट. पहिली गोष्ट मी सिगारेट ओढत नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं माझ्या ओठांकडे का लक्ष आहे? ओ बाया, मला काय करायचं तुमच्या वाटांकडे बघून? बाया, मला काय हौस आहे? तुम्ही जेव्हा बोलायला जाता ना का आग कशी मत नाही नाही असं नका करू. ते तसेच बोलते की आगी हे काय अति- अति होतं, काय होतं. होतंय? असं बोलताना ना असं बोलताना त्यांच्या हिरड्या काळ्या दिसतायत आणि ती होट पण काळ्या दिसतायत म्हणून बाकी बाया मी काय हौस आहे का मला तुमच्या वाटाकडे हे अति होतंय. बाया, मला काही घेणं देणं नाही. नाही एक लक्षात ठेवा, मी सिगारेट ओढत नाही. सांग काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतोय मी इथे, तुम्ही ती प्लीज ऐका. येस येस. तर आग ज्या गोष्टींमुळे लागतात त्या गोष्टी कुठल्या? ज्वलनशील पदार्थ जे आपण म्हणतो ते कुठले बरे? हे काडीपेटी करेक्ट गुल. करेक्ट. त्याचा गुल जो असतो गुल. ज्वलनशील पदार्थ. हा. करेक्ट त्यात फॉस्फरस असतो. करेक्ट करेक्ट. त्याशिवाय कुठल्या? तर नेलपेंट रिमूव्हर. हो हो, तुम्ही बायका जे नेलपेंट वापरता, रिमूव्हर वापरता, त्याच्याने सुद्धा आग लागू शकते. होय काय? परत आपली लायटर. लायटर. हा. त्याशिवाय मेणबत्ती. नाही, मेणबत्ती ज्वलनशील नाही, ती पेटवल्यावर पेटते की नाही? अच्छा. ओ मॅडम, पेटवल्यानंतर तशा बऱ्याच गोष्टी पेटतात. तुमचा जो पलंग आहे ना त्याला पेटवलं तर त्याला बी आग लागून जाईल. पलंगाला पेटवायला काडीपेटी कशाला हवी? मी आहे ना. अरे, बँकेत आहे तुम्ही. यासाठी आलोय का आपण इथे? नॉन व्हेज तर मारते. यासाठी आलोय का आपण अरे इथे? लक्षात आहे नाही, त्यांच्याकडे. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. सॉरी. हे बायकांचं आहे ना. नाही, नका सांगू मला बायकांचं काही. मी जे सांगतोय आगीचं ते ऐका. हा. सर तुम्ही बोला सर. पुन्हा करू नका तुम्ही नका करू, हा. ते. तर हे जे ज्वलनशील पदार्थ आहेत त्याच्यामुळे आग लागू शकते. पण कधी कधी काय होतं, आपण पूर्ण काळजी घेतो पण तरीही आग लागते. अशा वेळेस जर आग लागली तर तुम्ही काय कराल? मला माझं तर काही माहिती नाही, पण बाया ही व्हिडिओ काढत बसते ती. म्हणजे तिला काही दिसलं ना का मोबाईल घेते व्हिडिओ काढते. लय फेड तिला व्हिडिओ काढायचं. आग लागल्यानंतर तुम्ही हे सगळं करायचंच नाहीये, व्हिडिओ काढायचाच नाहीये. आग लागल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी विचार करायचा. अरे बाई, असं विचार करत बसलो आणि आग आली आणि आम्ही पेटलो तर बापरे. सर आय एम रिअली नाही नाही, विचार करायचा म्हणजे तिथे बसून न्यूटन सारखा आता सफरचंद पडल्यावर ग्रॅव्हिटीचा काय करू असा विचार नाही करायचा. विचार करायचा म्हणजे हा विचार करायचा की बाबा आता आग लागल्यानंतर याच्यातून बचावासाठी मी काय करायला हवं, बाहेर पडण्यासाठी मी काय करायला हवं, हे करायचं. कळलं? बरं. सगळ्यात आधी जो काही एमर्जन्सी एक्झिट डोर आपल्याला दिसेल तिथून बाहेर पडायचं. कळलं? मला सांगा, या बँकेत एमर्जन्सी एक्झिट डोर कुठे आहे? हा काय? हा हा. हो हो. अरे काय बोलताय तुम्ही? हा, तो मेन डोर आहे, तिथून लोक येतात जातात. तो बघा, तो एमर्जन्सी एक्झिट डोर. म्हणजे हे आपत्कालीन स्थितीमध्ये बुवा हा, तिकडनं बाहेर. आपत्कालीन. बरोबर आहे. ए, ऐकलं का? मला कळलंय. कळलंय का काय तुला? काय कळलंय मला सांगा. एक मिनिट, म्हणजे आता माझी निघायची वेळ झाली तर मी अशी पर्स घेतली. हा, मी अशी बाहेर पडले, बँकेतून बाहेर पडले, रिक्षा अशी आग मारले, मागे वळून बघितलं, अगं बाई आग लागली. मी परत बँकेत आले आणि इमर्जन्सी डोअर मधून बाहेर गेले. शाबास. हा, अरे तुम्ही बँकेतून बाहेर गेल्यावर त्यांना आग लागल्यानंतर परत आतमध्ये काय आल्या तुम्ही? तुम्ही बोललात ना इमर्जन्सी डोअर मधून बाहेर जा. अरे पण तुम्ही बाहेर होत्या ना ऑलरेडी. अच्छा, मग तिथून पण जाऊ शकतो. अरे देवा. नाही, तुम्ही एक काम करा, आग लागली ना, बाहेर असाल ना तुम्ही, आतमध्ये घुसा तुम्ही. त्याच्यानंतर मग तुम्हाला बाहेर काढायला यांचे 4-5 लोक लागतील. 4-5 नाही हो, 10-15 माणसं लागतील. हसताय काय? असायची नाही, लाज वाटायची गोष्ट आहे. सॉरी. बँकेला आग लागल्यानंतर तुम्ही जर बाहेर असाल ना तर ते बाहेर शिलगा. तिकडे चेटा, बँकेत नका येऊ. अच्छा. जळायचं आहे का तुम्हाला? नाही सर. सर सॉरी पटकन तुम्ही संपवा सर. लक्षात घ्या, आपण आता फायर ड्रिल करणार आहोत. आपण एक महत्वाचं प्रात्यक्षिक इथे करणार आहोत. चल. समजा आग लागली आहे बँकला, तर एक अलार्म वाजेल, फायर अलार्म. तो अलार्म वाजल्यानंतर तुम्ही लगेच इथून ही जागा
रिकामी करायची. म्हणजे काय करायचं, पळत जायचं पार्किंग मध्ये, 10 मिनिट तिथे थांबायचं आणि तिथून मग पुन्हा वरती यायचं. कळलं? पण आता इथे खोटी आग लागलेली आहे त्यामुळे परत यायचं. जेव्हा खरी आग लागेल तेव्हा पार्किंग मध्ये 10 मिनिट थांबल्याने परत आगीत गेला असं करायचं नाही. कळलंय तुम्हाला? इथून निघायचं. आपण करूया हे प्रत्येक. जमेल सगळ्यांना? एक काम करा, आपापल्या जागेवर बसा. सर तुम्ही सुद्धा माझ्या केबिन. चालेल. आम्ही या बँकेत खातेधारक म्हणून आलेलो आहोत असं समजा. आम्ही इथे बसतो. जगताप प्लीज. आणि लक्षात घ्या, आता कामात व्यग्र आहात तुम्ही आणि अचानक आग लागणार आहे. मी 1 2 3 आणि अलार्म असं म्हणीन, त्याच्यानंतर तुम्हाला पळायचं आहे. ओके? आपण सगळेच एक मिनिट सर. हा सर आम्ही रेडिओ. 1 2 3 अलार्म. अलार्म वाजला. चल ती बँकेत चप्पल राहिली. ते पत्ते घ्यायचे पत्ते घेतले 30 रुपये माझे कालचे राहिले. ऐक ना, मी पटकन साडी बदलून येते, तुम्ही पुढे व्हा. तिकडे चला. उचला ते. आग लागली करताय. थांबा तिकडे. नुसता दांगडो लावलाय. आग लागली. अरे तो अलार्म वाजल्या तुम्ही निघायला पाहिजे होतं ना. आम्ही तिकडे गेलो, पोहोचलो, पार्किंग मध्ये थांबलो, तरी तुम्ही दिसल्या नाही म्हणून परत आलो मी. हे काय निघतच होतो आम्ही. एरवी तर आम्हाला खूप वेळ लागतो. आता तर आम्ही किती काय केली. हो का? सामान घेतलं पटापट. काय एवढी महत्वाची कामं चालू होती? पत्ते राहिले होते, म्हणलं बा पत्ते घे. नाही बँकेत पत्ते खेळता तुम्ही? पत्ते. हा बँक पत्ते खेळता अड्डा आहे का? नाही. आणि तुम्ही साडी चेंज केली बँकेत? हा नाही, मी करणार होते, फंक्शनला जायचं होतं, मग तिकडे कुठे बदलायचं ना, म्हणून मग इकडे बदलून जाणार होते. अरे पण आपल्या बँकेत चेंजिंग रूम आहे कुठे? लॉकर रूमच्या इथं. लॉकर रूम? हे विशाखाने सांगितलंय मला, लॉकर रूम मध्ये आपण चेंज करू शकतो बा. लॉकर रूम मध्ये तुम्ही चेंज करता? अरे बापरे, कुठला दलिंदर स्टाफ ठेवलाय मी माझ्या बँकेत. अरे बापरे. नाही हे सर आहेत ना, यांनी यांचं प्रात्यक्षिक दाखवलं ना, मी तुमच्याशी महत्वाच्या बोलणार आहे. काय करू फायनल एकदम? हा नका करू तुम्ही. सर तुम्ही प्लीज सादर करता, सांगा तुम्ही प्रात्यक्षिक तुमच्या. नाही काही गरजच नाही. मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे की या बँकेला ना आग लागायलाच हवी. इथला स्टाफ जळून राख व्हायला हवा. सर नका ना असं बोलू. मला भारी उत्सुकता आहे. आग लागल्यानंतर काय बातमी कानावर येते माझ्या, मला भारी उत्सुकता आहे. प्रात्यक्षिक दाखवा ना. आम्हाला वाचवायला आलात तुम्ही जर नीट सहकार्य करणार असाल तर मी पुढचं प्रात्यक्षिक करतो. आम्हाला वाचायचंय. अत्यंत महत्वाचं प्रात्यक्षिक असणार आहे. समजा तुमच्या समोर एखाद्या माणसाला आग लागली. समजा हे तुमचे सर आहेत, यांच्या शर्टाने अचानक पेट घेतला तर काय करायचं? काय? जगताप सर कापड द्या. असं एखादं जाड कापड घ्यायचं, ते ओलं करायचं आणि त्या माणसाच्या अवतीभोवती असं गुंडाळायचं. बर. अच्छा. का? कारण आग जी असते तिला ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजन मिळाल्यानंतर आग फोपावते, ती फोपावू द्यायची नाही. बर. पण मग घोंगडी टाकायची आणि अशा थपटा मारायच्या, आग विझवायची. पण मग सर एक प्रश्न होता, पण मग ते जे डिओड्रंट आणलंय त्याचा काय वापर करायचा? ऑफिसला मार. काय टेस्ट कंट्रोल करताना सर प्रश्न विचारते सर, असं भडकू नका. दिस इज रिडिक्युलस सर. ते डिओड्रंट नाहीये, दॅट इज फायर एक्सटिंग्विशर. ओके. नका म्हणू. नाही ते कसं वापरायचं ते मी नंतर सांगतो. आता तुम्ही मला बीजे सांगितलं तेवढं आम्ही करतो. प्लीज. ही गोंगडी समजा इथे पडलेली आहे, ओली असेल असं समजूया. मी माझ्या केबिन. तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जा प्लीज. आग लागलेली मला. आपापल्या जागेवर. कामामध्ये व्यग्र आहात तुम्ही. व्यग्र. आणि तुमचे सर आतून ओरडत येतील आग लागली. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार ते मला दाखवा. ओके प्लीज. येऊ का सर? या प्लीज या. 1 2 3. मॅडम तुमची ते अरे आग लागली. असं नाही मारायचंय. मारा ना. सर मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे, या बँकेला कधीच आग नाही लागली ना तर मी येऊन लावेन. असं नका बोलू सर. जाईन तिघींना. सर असं नका बोलू. मला राख वारे. सर नाही करायची मला फायर ड्रिल. सर आम्ही चल. सर Useless.
सॉरी सर. आता त्यांनी सांगितलं तेच केलं आम्ही. आय विल फायर यू. क्या बात है, एकदम धांगडा परफॉर्मन्स. शेवटचा पंच पण फार छान होता, मस्त. प्रसाद दा. अत्यंत दाहक परफॉर्मन्स होता. साडी चेंज करून इथे मी संपलो होतो. आणि बायका करू शकतात, आय मीन होऊ शकतं असं. काय लिपस्टिक राहिलंय, डबे राहिलेत, कानातलं राहिलंय, बटवा राहिलाय, काय दागिने राहिलेत, साडी चेंज करून येते, हे त्याचा सर्वोच्च बिंदू होता. म्हणजे कहर होता, कहर. फार मजा आली. बाकी तुमच्या तिघींचं आपापसातलं गिव्ह अँड टेक फारच अप्रतिम. आणि त्यांना तुम्ही दोघांनी दिलेली दात पण फार सुंदर. मजा आली. खूप धन्यवाद. मंडळी, आज खूप दिवसांनंतर तो जावई पुन्हा एकदा आपल्या बायकोसोबत येणार आहे त्याच्या सासऱ्यांच्या घरी. आज पुन्हा एकदा आपल्याला 30 डोरबेल ऐकू येणार आहे. आज पुन्हा एकदा तोच वेडेपणा होणार आहे. आणि आज पुन्हा एकदा तेच वाक्य आपल्याला ऐकू येणार आहे, शिवाली हे खरंय. बाबा 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 बाबा. शिवली, अगं बाबा चुकले तुझे. इथे इथे नाही बाबा, हे बाबा पेंगताना दिसले म्हणून पळत पळत यांच्याकडे बाबा. बाबा काय झालंय तुम्हाला? बाबा बोला ना माझ्याशी. बाबा बोला ना माझ्याशी. बाबा बोला ना. हळू. तू काय करतेस? तूच मारशील त्यांना. थांब जरा. मी बोलतो बाबांशी. बाबा काय झालं? काय झालंय तुम्हाला? बाबा बरं वाटत नाहीये का तुम्हाला? ताप? बाबा हो, सांगितल्याशिवाय कळणार नाहीये. बोलून प्रश्न सुट. अरे देवा, आलं लक्षात. मी आलोच शिवाय. निशिम चला. देवा, कोण? थांब. माझ्या बरोबरच आलीयस. दार नको उघडूस. 3 महिन्यांनी आलो. हीच फालतूगिरी, हीच गुरुवा. काही फरक नाही. बाबा झालंय तुमच्या मनासारखं? आता मला सांग, काय झालंय तुम्हाला? बाबा 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 सांगा ना. बाबा बाबा बाबा. नका ना रे अशी सुरुवात करू रे. काय रे? अरे तू सिरियस होतीस ना, आता पकडा पकडी. बाबा काय झालंय तुम्हाला? काय झालंय मला सांगा. मी मृत्यूपत्र बनवतोय असा मेसेज का पाठवलाय मला? बाबा बरं नाही वाटत आहे तुम्हाला? नाही बाबा, बेटा. ताप आलाय? नाही बेटा. बाबा छातीत दुखतंय. अरे बेटा, छाती इथे कशी असेल? आपण कितीही संकटात सापडलो तरी छाती कपाळात जाते का? बाबा काय झालंय तुम्हाला? सांगतो बेटा, मला काहीच झालेलं नाहीये. मी एकदम ओके आहे बेटा. बाबा मग कशाला मृत्यूपत्राचं काढलं तुम्ही? सांगतो. या बसा. या बसा बसा बसा. हे बघा, जयाप्रदा बापू. जावई बापू. जावई बापू ना बाबा. जावई बापू. 3 महिन्यांनी आलेला आहात. मोकळा श्वास घ्या. इंच न इंच बघा हा रंगमंच. छान वाटेल तुम्हाला. बाबा कसं आहे हा. ना, बऱ्याच काळानंतर इथे येण्याचा आनंद काय असतो हे तुमच्यासारख्या इथेच पडीक असणाऱ्यांना नाही कळणार.
जावे बापू आशाने तुमची इथली पुढची डेट सप्टेंबर झाली आता. बाबा रिहर्सलला जुलै बनत होता तुम्ही, आता सप्टेंबर पर्यंत. बाबा झालंय तुमचं, ते नंतर बोलत बसा ना, आधी सांगा ना बाबा काय झालंय तुम्हाला. इथे माझा जीव टिंगणीला लागलाय. बेटा जीव टांगणीला लागतो आणि टिंगणीला जीव लागत नाही बेटा. टिंगणी हा शब्दच नाहीये मराठीत. टिंगणी म्हटलं की डोळ्यासमोर काहीच येत नाही बेटा. सांगतो मी तुला सांगतो. होय मी तुला मेसेज केला की मला मृत्यूपत्र करायचं आहे. हो बाबा पण त्याला कारण आहे बेटा. काय काय? सध्या जगाच्या आकाशात युद्धाचे ढग फिरतायत. म्हणजे बाबा बस इकडे सांगतो बेटा. सध्या युद्ध सुरू आहे जगात. एक बोचकारेन नावाचा देश आहे. युक्रेन. युक्रेन. बोचकारेन हा देश आहे. हा बरं युक्रेन. युक्रेन युक्रेन नावाचा देश आहे. त्या देशावर रसिका हल्ला करतेय. रशिया हल्ला करतेय. अहो घाबरलोय आम्ही. मुद्द्याचं बोला ना तुम्ही. का हे तुम्ही मृत्यूपत्र वगैरे का पाठवलंय? हातातली कामं सोडून आलोय तो आम्ही. हिच्या हातात तर कुकर होता तुमचा मेसेज आला तेव्हा. तुमचा मेसेज बघितला, घाबरली आणि तसाच फेकला तो कुकर. तो जाऊन पडला माझ्या आईच्या पायावर. शिवाली हे खरंय? नाही बाबा, बाबा नाही. शिवाली हे खरंय? नाही बाबा, माझं चुकलं. बाबा तुझा कुकर माझ्या कैकेयीच्या नाजूक पायावर पडला. हे खरंय? एक मिनिट. तुमची कुठली काही माझी आई आहे. तुमची कुठली काही? नाही तसं नाही, पण हिला कळायला हवं. सांग मला. हे माझे संस्कार आहेत. नाही बाबा, हे माझे संस्कार नाही, आहेत. चुकलं. आज लोक काय म्हणतील? आज लोक काय म्हणतील? वो देखो हात का वो कुकर पाय को गिरा होगा, मुलं लडकी जा रहा है. नाही म्हणणार लोक. मी काय करायचं? अशी नाही ऐकत. ओ बाबा अहो नका ना बाबा. अहो बाबा काही कर. ओ बाबा, कमरेचा पट्टा नाहीये तो उड्या मारायची रशी आहे ती. रशिया? हो ना. काय बापलेक येत रे हे? काय बापलेक येत? कितीही कोणतीही परिस्थिती असली तरी त्याच्यात बिंडोकपणा जो काही आपला शाबूत ठेवतात त्याला तोड नाहीये साला. ये मेरी लडकी है. आज वाटू द्या. ओ बाबा कसं सांगू हो. दुसऱ्या पानावर आलो आपण. स्किटचा विषय सुरूही झालेला नाहीये. ये बडा. कधी होणार तो? बेटा हो मला मृत्यूपत्र करायचंय. हा बेटा आता मी थकलो. माझी सगळी गटारं थकली आता. काही गात्र थकतात. गटार का थकतील? तुमतील तुमची गटार जास्तीत जास्त. साधे साधे शब्द बोलता येत नाही ग माणसाला आणि जगाला शहाणपणा शिकवायचा आहे. निमेश, शांत बेटा शांत. निमिष. बाबा दुःखद आहे. बाबा दुःखद आहेत. दुःखद नाही दुःखात. प्रॉम्प्ट करून कसा फंबल टाकते का तू? प्रॉम्प्ट केलं मागून आणि फंबल. नाटक करतोय आपण. जस्ट मदत केली तिला. अरे कशाला मदत कर? अरे दुःखात असा शब्द आहे तो. तुला कळतंय ना बाबा दुःखात आहेत? तुला कळतंय का ते मृत्यूपत्र बनवायला निघालेत? काय बनवायला तर? मृत्यूपत्र. मृत्यूपत्र बनवायला निघाले. हे अति झाला. पहिल्यांदा बोललीस ना मृत्यूपत्र, दुसऱ्या वेळी कसं विसरलीस? हा लॉजिक असलं पाहिजे ना. बाबा तुम्ही घाबरू नका. नाही बेटा. हो तुम्ही अजिबात घाबरू नका. हो बेटा. तो यम तुम्हाला न्यायला आला ना तर मी त्याला सांगेन माझ्या बाबांच्या ऐवजी मला घेऊन जा. शिवाली इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो बाबा खूप खूप करतेस. खूप तुझ्या म्हाताऱ्या बापावर खूप प्रेम करतेस. बाबा खूप 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 माझं ना बाबा. माझं डोकं फिरू नका दोघं. फुगडी खेळायला आलोय आपण इथं. फुगडी खेळायची आहे तुला? हा याच्यासाठी आलो आपण. मृत्यूपत्र ते फुगडी. काय प्रवास आहे हा? बरं आलायत ना आता मुद्द्याचं बोलूया. मला ते मृत्यूपत्र करायचं आहे तर तुमच्या काही ओळखीचं कोणी असेल वकील बिकील तर मला तुम्ही सांगा. नाही आहे माझ्या ओळखीचा आहे. माझा मित्रच आहे. हा.
पण प्रॉपर्टीची लिस्ट करावी लागेल आधी आपल्याला. मी प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला, मग आपण वाटे करून टाकू. कारण अच्छा, सध्या- आहे? हो, आहे सगळे हो घेऊन. अच्छा बरं ठीक आहे. बाबांची प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी कुठे? ही प्रॉपर्टी आहे माझी. ही प्रॉपर्टी मी हाडाची काडं आणि बोटांचा तुंतुणा करून कमवलेली आहे. कशाचा? बोटांचा तुंतुणा. तुम्ही काय ऐकलं? बोटांचा. मग झालं तो, मग काय प्रॉब्लेम काय? ठीक आहे, ओके. बेटा, हे 2 बेल्ट तुझे बेटा. हो बेटा, यातला प्रत्येक बेल्टनी माझ्या मुलीला मी कुत्र्यासारखं फोडून काढलं. बाबा त्याचा मला अभिमान आहे. 2 बेल्ट तुमचे, घ्या मजा करा. यातले 5 बेल्ट माझेच आहेत. 2 बेल्ट नका देऊ माझे परत. दरवेळी आलो ना की इथून काढून घेता आणि प्रॉपर्टी म्हणून ठेवलं इथे. आणि ही प्रॉपर्टी आहे तुमची? हे काय आहे? हा, ही प्रॉपर्टी आहे? हो. हे बेल्ट म्हणजे प्रॉपर्टी आहे? दुनियातले बेल्ट गोळा करायचे आणि त्याला प्रॉपर्टी. ही काय प्रॉपर्टी आहे ग? फालतू प्रॉपर्टी. माझ्या बाबांनी कबाडी कष्ट करून ही प्रॉपर्टी जमवली आहे. करेक्ट. कबाडी कष्ट करण्याचीच लायकी या माणसाची आणि त्यांनी हीच प्रॉपर्टी मिळू शकते. तुम्हाला वाटत असेल ना माझ्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाही, हे तुम्हाला वाटत असेल. नाहीच आहे. मी आजपर्यंत एक गोष्ट डिस्क्लोज केलेली नाहीये, आता तुमच्या समोरही सांगतो. काय? म्हणजे उत्तराखंडमध्ये 3 एकर जमीन आहे. कुठे? उत्तराखंडमध्ये 3 एकर जमीन आहे माझी आणि चंदीगडमध्ये 5 एकर जमीन आहे. सकाळपासून भेटलं नाही कोणी. हा, यंदा काय झालं अचानक? निमिष, राहतं घर भाड्याचं आहे तुमचं आणि बाहेरच्या राज्यांमध्ये तुमच्या जमिनी आहेत. हा, कुठला कॉन्फिडन्स आहे? हे निमिष, अरे बाबा खरं बोलतायत, त्यांच्या जमिनी आहेत. बघ बघ. उत्तराखंडला 3 एकर, चंदीगडला 5 एकर. बाबा तुम्ही सिरियसली बोलताय? इथे तुमची प्रॉपर्टी आहे? हो बाबा. हो, या 2 राज्यात. क्या बात आहे, मला कल्पनाच नव्हती याची. अजून कुठे प्रॉपर्टी आहे तुमची? गावाला एक धरण आहे. काय? हो. धरण आहे? समोरचा टॉवर दिसतोय? हा, हो. येस. टॉवर? येस. बाबा टॉवर तुमचा आहे? नाही, टॉवर दिसतोय का एवढंच विचारलं. मग ते गावाला धरण आहे ते पण आहे, एवढंच सांगितलं. म्हणजे दुसरं काय इन्फॉर्मेशन. मी कसं काय करू हो तुमचं? हे पण असलंच आहे ना? आहे. नाही, ही जमीन आहे. ही 3 एकर आणि चंदीगड 5 एकर ही आहे. हे सिरियसली बोलताय? ही सिरियसली आहे. कुठे त्याचे पेपर्स कुठे आहेत? हे घ्या देऊन टाकली. एकदा दिली आपण परत घेत नाही, देऊन टाका. हे काय आहे? मागे सही करतो पाहिजे तर. हे पेपर्स त्याचे. आपण कसले पेपर्स? हे प्रॉपर्टीचे, देऊन टाकले. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, घेऊन अरे टाका. उत्तराखंड आणि हे तुम्ही नकाशात दाखवता आणि हे पेपर्स आहेत तुमचे? हा. या राज्यांमध्ये जाऊन बुकले ना मी तुम्हाला. निमिष, उकलून काढेन मी. बाबा आहेत ते माझे. याचीच लाज वाटली पाहिजे. अभिमानाने सांगू नको. हा बाप आहे, याची लाज वाटली बहुत पाहिजे. हो गया तुमका रे, बहुत हो गया तुमका. बाबा हम करे प्रॉपर्टी, हम करे नहीं गए, हम करे प्रॉपर्टी नहीं है. इधर एक सेकंड, 2 का पैर के ऊपर आ. हिंदी बोलो ना. हम आते हैं. हिंदी का बोलतात यार? मार्को है करता है तुम. अभी तुमको दिखाता है. काही नाही, एवढं काही झालं नाहीये. करू दे, ड्रामा करू दे. माझी प्रॉपर्टी म्हणजे पेपर्स. हे काय आहे? 34चा रिझल्ट आहे माझा. याचं काय करू मी? गुंडाळी करा आणि ठेवा बॅगेत. हा, मी कसं सांगू? ले लो. हमला का एक बार दे दिया हम कपल का है. एक बार दे दिया हमका नहीं करने का. बाबा ही एवढी जुनी वस्तू तुम्ही अजून पण सांभाळून ठेवली आहे. बेटा, या जुन्या वस्तू असतात ना, त्याच्या मागे एक दैदीप्यमान इतिहास असतो. अरे बाबा. आणि इतिहास आपल्याला काय शिकवतो? काय बाबा? इतिहास शब्दातच लाफ्टर आहे. हास. इतिहास म्हणजे पर डे. म्हणजे इतिहास परडे घे. इतिहास परडे घे. इतिहास परडे घे. कळलं का तुला बाळा? बाबा किती सोप्या पद्धतीने इतिहास समजावून सांगितला तो तुम्ही मला. असंच असतं बेटा. भूगोल म्हणजे काय बाबा? भूगोल. हा. हम्म. हो या.
याव. बापरे. मग असं असतं ते. काय कळलं बापरे? बापरे मध्ये काय कळलं तुला? भूगोल म्हणजे काय? निमिष बाबा बोलले ना. काय? भूगोल म्हणजे आ म्हणजे भूगोल. हो, आ म्हणजे भूगोल, म्हणूनच ही अशी मार्कशीट आहे. काय आहे हे? काय मार्क आहे तुमचे? विज्ञान 3 मार्क. 3 मार्क असतात कोणाला विज्ञानात, आणि गणिताच्या पुढे हाड असा रिमार्क दिलाय शिक्षकांनी. ही लायकी तुझ्या बापाची. हे असं मार्कशीट असतं का कोणाचं? ही मार्कशीट आहे. माझी 10वीची मार्कशीट आहे. ती मला NGO ला डोनेट करायची. तुझ्या बापाने डोनेट केली का रे? मार्कशीट कोण डोनेट करताय? कसा आहे का तू बाप? कसा आहे का? काय येतो मी दरवेळी इथे? बेटा हे बघितलंस का तू? काय बाबा? हे बघ काय बेटा, हे तुझी खाबर पणजी होती ना, तिची कवळी आहे ही बेटा. हे पाया पडते बेटा, पाया पड. बेटा खूप मोठी होती ती. तुला ती बादशाची अनारकली माहितीये का? ती होती. नाही, तिच्या मागे 3ऱ्या रांगेत ती नाचायची बेटा. खूप किळसवाणं नाचायची. त्यामुळे बादशाह तिला 3 महिन्यातून एकदाच बोलवायचा. हे बाळ! हे बाळ! हे पर्सनल आहे. हे पर्सनल आहे. 3 महिन्यातून का? 2 महिन्यातून बोलवू शकतो. 3 महिन्यातून. 3 महिन्यातून का? नाही. 3 महिन्यातून का? अरे नाही, किळसवाणी नाचायची. बस. खरंच शिवाली, ती किळसवाणी नाचायची. हो बाबा. म्हणून तर बादशाहनी काय केलं? काय? पहिल्यांदा तिला चिणलं आणि मग अनारकलीला चिणलं. असं झालं बेटा. आणि हे बघितलंस का? काय? अजून एक गोष्ट. माझ्या आजोबांची कावळा. दात किडले होते त्यांचे तंबाखू खाऊन. नमस्कार कर त्यांना. नमस्कार करू बेटा. नमस्कार. तुझे आजोबा होते ना, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आणि बाबा किती वेळ आले होते ते? बरोबर, हीच लायकी यायची. मला 100 मीटरची स्पर्धा होती का धावण्याची ती? पाया पड बेटा, पाया पड. आजी. आजोबा. हे बेटा, ही आजी होती, हे आजोबा होते. बघितलं का कोण आलं नाही? कोण आलं? आवाज होता आजोबांचा. मी बीपीची गोळी घेतली का? हो, बीपीची गोळी घेतली. काय आहे तुम्ही इथे? काहीतरी पॉइंट आहे का इथे येण्यात? काय बीपीची गोळी घेतली? बीपीची गोळी. चल. बाबांना वाईट असं काय करताय? ऐक ना माझं. शिवाली आली आहे. अरे माझं बोलो की शिवाली. वय 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 वय. क्या बात, अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा. हा. वा बहारदार, वंडरफुल. अफलातून सिरीज आहे ही. अफलातून. निमिष, वंडरफुल. तुझी एनर्जी या सिरीजला कायम बूस्ट करत असते, त्याला फुलवत असते. सम्या, मला जर का आज या क्षणी लोकांना विचारलं तुमच्या कुठे प्रॉपर्टी आहेत, काही माझ्या होत्या त्या मी विकल्या, इथून पुढे काय होईल मला माहीत नाही, पण एक प्रॉपर्टी माझ्याकडे आजपासून मरेपर्यंत आहे, ती म्हणजे तुझा ह्युमर. आणि ती अशी प्रॉपर्टी आहे की त्यात मी कधीही राहायला येऊ शकतो आणि कितीही वेळ राहू शकतो. आणि हक्काने सांगू शकतो की नजर जाईल तिथपर्यंत एकर या प्रॉपर्टीचे माझे आहेत. मी त्यात वावरलेलो आहे, मी त्यात वावरतोय आणि मी त्यात वावरणार. क्या बात आहे समय. मला असं वाटतं की वर्षानुवर्ष इथून पुढे तुम्ही ही सिरीज करत राहा. तुम्ही कितीही वर्ष करत राहिलात तरी ती जुनी होणार नाही, ती कायम कवळीच राहील. आणि ती कवळी तुला या 2 कवळ्यांबरोबर वापरता येईल. खूप मजा आली. सई, पैसा वसूल परफॉर्मन्स होता. एकतर खूप दिवसांनी शिवाली हे खरं आहे हे कानावर पडल्यावर आम्ही तृप्त झालो अक्षरशः. फार सुंदर, फारच सुंदर. माझी प्रॉपर्टी म्हणून बेल्ट्स घेऊन आलास आम्ही संपले समीर दादा. अशक्य. बस जीते रहो और हसाते रहो, एवढंच म्हणेन मी. शिवा क्रेझी. मला असं वाटतं या मंचाचं स्पिरिट हे आहे की निमिष नाही तर ही सिरीज होत नाही. त्यासाठी आपल्या मेकर्सना पण आपण तितकंच क्रेडिट दिलं पाहिजे. आणि ही खूप भारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की निमिष तू ह्या सिरीजचा, या मंचाचा अविभाज्य घटक आहेस हे यावरून लक्षात येतं. आणि आय थिंक त्याच्यावरून आमचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला कळत असेल. मस्त झाला परफॉर्मन्स. क्या बात.
पालकांचा शंका समाधान करण्याच्या नादात 2 शिक्षक होत आहेत असमाधानी. तर मंडळी, विनोदाची सभा भरवायला आता इथे येत आहेत जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, सातारचा विनोदी तारा रोहित माने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. धन्यवाद धन्यवाद. अशीच पालकांची उपस्थिती राहू दे मीटिंगसाठी. हां, तुमच्या पाल्याची जी काही प्रगती आहे ती अशाच मीटिंगमधनं कळणार आहे आपल्याला. सो येत जा अधूनमधून शाळेत. हां, धन्यवाद. तुमची शिवाली हुशार आहे, छान गाणं म्हणते. बरं, या. चला मॅडम, येऊ का मग? या या. धन्यवाद. या. येतो, चला. नमस्कार सई मॅडम. राम राम. हो प्रसाद सर. राम राम. आज मी रोमॅन्टिक रोल करणार आहे. अरे वा. म्हणजे या स्किट मध्ये रोमांस करायचा आहे मला. तसं याच्या पहिले 2-3 स्किट मध्ये मला रोमॅन्टिक रोल होता. रिहर्सल डेले सरांना डायरेक्ट बदलून टाक. हे मॅ, तुला जमणार नाही, तू याचा कर, तू त्याचा कर. काय बोलणार, पण हा रोल मी सोडणार नाही आहे, लक्षात ठेवजा. हा, आणि नशीब एवढं माझं चांगलं आहे का कालपासून जेव्हा देल तो रोल तर आतापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत उभा आहे तोपर्यंत मायाच राहिलाय. आता आमच्या शाळेच्या रसिका वेंगुर्लेकर मॅडम आहे, त्या मूळच्या गुजरातच्या आहे. हा खरंच, म्हणजे त्यांना गुजराती आलं नाही म्हणून गुजरातवाल्यांना हाकलून दिलं. आणि ते बोललेले मराठी वाटतं म्हणून महाराष्ट्रात स्वीकारले त्यांना मी आज सिनेमाले नेणार आहे, मर्डर नावाचा. 2 तिकीट काढले आणि मी तर असं ऐकलंय बाबा त्या मर्डर सिनेमामध्ये ना 17 किसिंग सीन आहे. हा, 17 पैकी एका सीनले बी मॅडमनं जर का माझ्याकडे प्रेमानं पाहून घेतलं ना तर जिंदगी सफल होईल जाईन बाबा डायरेक्ट मिळवली. पण हे सगळं करायला तुमच्या बेस्ट लकची गरज आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बस आता मी मारतोच मैदान. पाटील सर, तुम्ही काही काम होतं का? झाली पालक सभा झाली? हो, आताच झाली. हे काय आता पेपरच आवरते. हा का? काय प्लॅन आहे पुढचा? प्लॅन असं काही नाहीये, आता इथून घरीच जाणार आहे. सिनेमाला चालता? अगं बाई, अगं हे म्हणजे नाही, नको. घरी वेळेत जावं लागेल ना. काय वेळेवर जाऊन करणार आहे? तुम्हाला नवरानी मला बायकोनी, हे तुमची आई आहे बिचारी, थोडासा उशीर झाला तिला सांगून द्या की बा शाळेचे काम होते, झाला उशीर, हे का नाही? नाही, तसं सांगता येईल घरी. हा, पण आपल्या दोघांना एकत्र असं बाहेर कोणी पाहिलं तर? लग्न करून टाकू ना. आमच्या जळगावकडे असं राहतं वापस. मॅडम आपण आहे ना सिनेमाला जाऊ पहिले, मग वडा खाऊ, मग लस्सी पिऊ, आणि मग तुम्हाला जे आवडतं ना उसाचा रस तो बी पिऊ बा. चालेल, तशी भूक लागलीच आहे. अरे पण फक्त पिक्चरच बघू. हा, नाही म्हणजे लग्नाची घाई नको, ते बघू हळू हळू हळू. नाही चालेल ना, मी कोणता घायकुतीले बा एकदम. हा, आपण जाऊ पिक्चरले, वडा खाऊ, लस्सी पिऊ, जीव थोडासा थंड होईल त्याच्यामुळे. असं म्हणताय? हा, मी बऱ्याच दिवसात पिक्चर पाहिलेला नाहीये. काय सांगताय? चला ना मग निघायचं का बाबा? मी आले. चला ना. चला मॅडम, जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. हा, बोला ना, बोला. आपण नमस्कार, मी रोहित माने. सर नमस्कार. 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 दत्तूचा वडील मी. अरे बापरे. हा, बरोबर, दाढीवरून ओळखू येत आहे. आता दाढी सेम सेम आहे. नाही, कसं आहे ना, दत्तूची आई येते, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना. हो, मी पहिल्यांदा आलो होतो. पण याच्या आईला दाढी नाहीये. तुम्हाला येते होय दाढी?
तुम्हाला दाढी येते का नाही मग ह्याच्या आईला कशी येईल नाही सर नाही मॅडम नाही मला म्हणायचं होतं की दत्तू आईवर नाही गेला तुमच्यावर गेला दाढी येते तेवढा आहे बापा गेले बरं दाढी बरं ठीक आहे ना सर काय काम होतं लवकर बोला थोडस काम म्हणजे अहो तुम्ही ते पेपरात दत्तूला 21.5 मार्क दिले ती दत्तू म्हणून होता 22 मार्क आहे ती म्हणून ते अर्धा मार्काचा काहीतरी गोळ आहे जरा बघता का परत नाही माझ्याकडून असं सहसा होत नाही टोटल माझी बरोबर नाही असू द्या माझं गणित चांगलं आहे मी टोटल मारतो बघा जरा म्हणजे एकदा मी चेक करून बघा हे कोण म्हणजे मिस्टर आहेत का तुमचे नाही मिस्टर नाही आमच्या बाईंचं लग्न नाही झालं आमच्या बाई एकट्या आहेत तुम्ही मार्क वाढून घ्यायला आले होते ना हे बघा याच्यामध्ये ना 21.5 आहे टोटल फायनल आहे ती मॅडम 21.5 कन्फर्म आहे बघितलं मी म्हटलं होतं ना माझ्याकडनं सहसा चूक होत नाही आणि हे जे 1.5 मार्क आहेत ना ते मी निबंधाला ओढून ताणून दिलेले आहेत बघा आता निबंधाचा विषय काय होता माझा आवडता प्राणी आणि तुमच्या दत्तूने काय लिहिलंय माझा आवडता प्राणी ढेकूण आणि पुढे बघा काय लिहिलंय माझी आई माझ्या बाबांना ढेकूण म्हणते आणि खाली तुमचं वर्णन लिहिलंय आता काय बोलायचं सांगा पेपरात नका मारू हे बघा पाल्याचं जे काही आहे चुका आहेत त्या दाखवणं आमचं काम आहे म्हणून निबंधाचा शेवट बघा कसा केलाय अशा रीतीने आमचा ढेकूण मी झोपल्यावर माझ्या आणि आईच्या पांघरुणात घुसतो बापाची बरं आबरू काढली घे ना अरे नका मारू काल मारताय त्या लेकराला मारताय म्हणजे समजून म्हणते बापाला समजून सांगा समजून काय सांगायचे तो समजून आणि तू काय करत असतेस रे 2-2 वाजेपर्यंत काय करतेस काय करतेस त्याच्यावर पण मी निबंध लिहिणार आहे एके दिवशी बापाच्या आबरू काढले हिथं का बरं पेपरात लिहिता येईन अहो नका मारू तुम्ही ना घरी घेऊन जा त्याला काय करायचं ते करा बघ तू जातात चला मॅडम लवकर आठवण पिक्चर सुरू होऊन जाईल ना चला पण बराच उशीर झालाय पिक्चर चुकणार नाही ना नाही ते मर्द्या हो आपण ना खायचा वडा पॅक करून घेऊ आणि फक्त लस्सी मारून पटकन बसू पिक्चर असं म्हणता चला तुमची पर्स बिल घ्या आतमध्ये ठेवून आले नाही पड द्या हो स्टाफ रूम मध्ये ठेवला तुम्ही चला पटकन चला पुढं या मॅडम मी काय म्हणतोय आता काय म्हणताय बोला ह्याला युक्रेनला पाठवता येईल का युक्रेनला कशाला पाहिजे त्याला नाही ह्याला द्या पाठवून युक्रेनला का बरं नाही कळू दे की ह्याला माणसाची जिंदगी कशी असती माणसं कशी जगते ती कशी नाही ती जगत नुसतं बोंबला थिंडतंय जोय पुस्तकाचं तोंड बघत नाही कसं व्हायचं बरोबर आहे कोण होणार आहे मोठं येऊन मी बोलेन त्याच्याशी नाही बोलू नका तुम्ही ती टेस्टिंग का काय असतंय मोठं झाल्यावर आपण काय होतोय ती करा घ्यायचं ती ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात कल चाचणी ते करता येईल आपल्याला आपण करू लगेच करून घ्या तुम्ही नाही आताच करून घ्या मला कळलं पाहिजे डोक्याला ताप झाला ऐका दत्तूचे बाबा लगेच नाही करतायत पण मी बोलते मी समजावते त्याला दत्तू बाळा इकडे ये असं नाही करायचं मोठं व्हायचंय की नाही अभ्यास करायचा मोठं होऊन कोण होणार आहे दत्तू मला मोठं होऊन पाटील सरांसारखं व्हायचंय वा बघितलं का अशी दळबद्री उत्तर देते एक मिनिट दळभद्री म्हणजे काय पाटील नाही तो माझ्यासारखा होणार म्हणजे याच्यात दळभद्रीपणा आला कुठून अरे तू माझा आदर्श घेतो ना मॅडम काय प्रॉब्लेम आहे यांचा आपण पाटील सर मला माहित नव्हतं लक्ष द्यायचा विचारा ना हरकत नाही का बाळा का असं पाटील सरांसारखंच व्हावं असं का वाटतंय तुला कारण ते सगळ्या लेडीज टीचरांची लाडकी आहेत बघितलं का सगळ्या अजून कोणाचे लाडके आहात तुम्ही मी कोणाचंच नाही मग हा खोटं बोलतोय नाही तुमच्याशी मी बोलते नाही ऐका ना तुमच्याशी तुम्ही या आता आपण त्याची कल चाचणी नंतर करू लवकर करून घ्या बरं का डोक्याला ताप झाला नाही करू ना आपण या चल तुम्ही जा चल तू जा लवकर लय हू करू मारू नका मॅडम करा थोडीशी मला नाही यायचंय तुमच्या बरोबर काय झालं मॅडम काय झालं कुठल्या लेडीज टीचरांशी बोलायचं असतं तुम्हाला नाही हो मी नाही बोलत नाही तुम्हाला सिनेमाला जायचं ना जा त्या देशपांडे बाईंना घेऊन जा नाही काही परत बाईंना विचारा नाही तर देशपांडे बाई आहेतच नाही मॅडम मी फक्त छान गोड बोलतो आणि माझं काम करून निघून जातो काही गोड बोलायचं असेल तर फक्त माझ्याशी बोलायचं नाही तर बोलायचंच नाही मी कसं आहे वा जास्त काम पडत नाही जेवढं पडतं तेवढं ठीक आहे का नाही मी आपलं गोड बोलतो काम काढून घेतो शेवटची वॉर्निंग देते मी तुम्हाला चालतंय चला
एक राहिलं होतं विचारायचं. आता काय राहिलंय? तुम्ही शाळेत एवढा फंड कसं काय घेता हो? हा आम्हाला परवडलं पाहिजे नाही, सारखं सारखं पैसे घेताय तुम्ही. नाही नाही मला सांगा, तुम्ही दिवाळीचा फंड घेतलाय, तुम्ही इमारतीचा फंड घेतलाय, बरोबर आहे तुमचं. भाऊबीजेचा फंड घेतलाय, बरं आताच तुम्ही गॅदरिंगचा बी फंड घेतलाय. एवढं फंड कसली घेताय तुम्ही? अरे आम्ही फंड नाही घेत, फंड शाळा घेते. मुख्याध्यापकांना जाऊन विचारा ना, एकदाच काय ते विचारून टाका ना. घडी घडी आमच्या डोक्यावर का नाचायला येतात तुम्ही? हे का बरं एवढं कडक होते? कडक होताय म्हणजे पाटील सर, कडक होताय म्हणजे काय? साधे विचारलंय. अरे साधं विचारलं तर एकचदा विचार ना, काय विचारायचं आहे ते? तुझ्या पाय पिक्चर बॉम्ब लिहिन ना माझा. सर पिक्चरला जायचं होतं तुम्हाला? ते आधी सांगायचं नाही. मग कितीचा पिक्चर आहे? 6 बोंबाला लागा पिक्चर तुमचा. 6 वाजून गेलेला का? बरं जाऊ द्या. बरं झालं आठवण केली पिक्चरची. माझी 6:30च्या शोची तिकीट आहे ती. ए दत्त्या चल बाबा. आय वाट बघत असेल, परत बोंबलत बसेल, त्याच्या आयला आलाच नाही म्हणून तुम्ही. येऊ का मग बाई? पिक्चरला चाललोय आम्ही. येऊ का सर मग? पिक्चरला जातोय आम्ही. पिक्चरला जातोय. बाय 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 बाय. चल ढेकणाचं अजून लक्षात आहे माझ्या ढेकणाचं. मॅडम पिक्चर चाला. कोणासमोर काय बोलायचं काही कळत नाही, अक्कलच नाहीये तुम्हाला. जा बाकीच्या बायकांची गुलुगुलू करा, मला बोलायचंच अरे एकच सीट रोमॅन्टिक भेटलं होतं, ते तर पुरं करा. ओ मॅडम वा छान होतं हे रोमॅन्टिक स्किट. ऐकूया हासरसे काय म्हणतात. सई मस्त झाला परफॉर्मन्स. बाप आणि लेकाची जोडी फारच आवडली. अगदी बाप लेक वाटताय आणि तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं सगळं तसंच होतं. फार मजा आली तुम्हाला बघताना. रस्सा मस्त, सुपर्ब, खूप सुंदर बेरिंग होतं. सुरुवात खूप काही जागा अप्रतिम घेतल्यास, मजा आली आणि दिसतेस पण फार गोड. मस्त. हेमंत दादा, मी अशी प्रार्थना करते की पुढच्या वेळेला तुमचा सिनेमा आणि तुमचा शो सगळं वेळेत होऊ दे आणि वारंवार तुम्हाला अशी रोमॅन्टिक कॅरेक्टर्स मिळू देत आणि ती सक्सेसफुल, एकदा सक्सेसफुल होऊ दे, मला आनंद होईल. मस्त परफॉर्मन्स, मजा आली. वा सुपर्ब, धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.